Hi Akash, hi Shruti. Hello Sanika. Yes, just let me confirm. हे 10वी CBSE बॅच मध्ये चालेल ना? 10वी CBSE बॅच मध्ये चालेल ना मी? एक्सरसाइज 3.2 केला का? एक्सरसाइज 3.2 केला का रे? काल सांगितलं होतं होमवर्कला. आणि कोणते कोणते सम्स जमले नाही तुम्ही मला विचारणार आहात आज. आणि नाहीतर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड चालू करणार आहोत. तर त्याआधी मी थोडंसं रिवाइज करते कालचे 3 पॉइंट्स फक्त. A1 upon A2 not equal to B1 upon B2. If A1 upon A2 not equal to B1 upon B2 असेल तर काय असतं कन्क्लुजन काय आहे? इफ A1 upon A2 not equal to B1 upon B2 कन्क्लुजन सांगा मला काय असतं? येस, काल आपण पाहिलं होतं याचं कन्क्लुजन काय असतं? A1 upon A2 not equal to B1 upon B2. इंटरसेक्ट, बरोबर आहे. लक्षात कसं ठेवायचं सांग. सॉरी, सगळ्यांना आवाज येतोय माझा व्यवस्थित? आन्सर सांगा मला. इंटरसेक्टिंग असल्यानंतर काय असतं? येस, टेल मी आन्सर. अरे आठवत नाही तर पास बोला. आठवत नाहीये तर पास बोला. मी परत एकदा सांगते की हे कसं लक्षात ठेवायचं. येस, लक्षात कसं ठेवायचं बघा. A1 upon A2 नॉट इक्वल टू B1 upon B2. हे नॉट इक्वल टू साईन असं इंटरसेक्ट वाला येणार आहे. नॉट इक्वल टू साईन मध्ये असा इंटरसेक्शन आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं हे की हे इंटरसेक्टिंग लाईन्स. ओके, लक्षात ठेवण्याची ट्रिक बघा. हे इंटरसेक्ट करतायत, इंटरसेक्टिंग लाईन्स. आणि जेव्हा दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात, किती सोल्युशन असतात त्याला? When two points intersect each other, yes, tell me, how many solutions are there? One solution. कारण दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट झाल्यावर वन सोल्युशन. वन सोल्युशनलाच काय म्हणतात? युनिक सोल्युशन. वन सोल्युशनला म्हणतात युनिक सोल्युशन. जेव्हा त्याला सोल्युशन असतं तेव्हा त्याला काय म्हणायचं? कन्सिस्टंट म्हणायचं का इनकन्सिस्टंट म्हणायचं? Whenever equations has one solution किंवा युनिक सोल्युशन, त्याला कन्सिस्टंट म्हणायचं का इनकन्सिस्टंट म्हणायचं? हे पाठ करू नका, ट्रिकनी लक्षात ठेवा. इंटरसेक्ट करतायत. इंटरसेक्ट म्हणजे एक सोल्युशन म्हणजे कन्सिस्टंट. ठीक आहे. आता बघा, इक्वल टू आहे. इक्वल टू याचा अर्थ पॅरलल. A1 upon A2 इक्वल टू B1 upon B2. इक्वल टू म्हणजे पॅरलल. मला कमेंट्स लेट येतात ड्यू टू नेटवर्क इश्यू मे बी. ठीक आहे. सो इक्वल टू याचा अर्थ पॅरलल. आणि पॅरलल याचा अर्थ ते कधीच इंटरसेक्ट होणार नाहीत. याचा अर्थ नो सोल्युशन. बरोबर आहे. कसं याच्यावरून लक्षात ठेवायचं बघा. याच्यावरून लक्षात ठेवलं इंटरसेक्टिंग लाईन्स. याच्यावरून लक्षात ठेवलं पॅरलल म्हणजे कधीच सोल्युशनच येणार नाही, कारण ते इंटरसेक्टच होणार नाही. आणि हे तर बघा, इक्वल टू याचा अर्थ एकात एक लाईन आहे. हे पण इक्वल सगळंच इक्वल. याचा अर्थ एकात एक लाईन आहेत. एकात एक लाईन याचा अर्थ केवढे सोल्युशन. इथं तर इनफायनाइट सोल्युशन. जेव्हा सोल्युशन असतं, एक सोल्युशन असू दे किंवा इन्फायनाइट सोल्युशन असू दे, जेव्हा सोल्युशन असतं तेव्हा कन्सिस्टंट.
जेव्हा सोल्युशन काहीच नाहीये, इनकन्सिस्टंट. तुम्हाला ह्याच्यावरून मिनिंग कळाले? इंटरसेक्टिंग, पॅरलल, कोइन्सिडेंट, सगळे एकावर एक लाईन. लक्षात राहील? ट्रिक लक्षात आली का मी काय सांगितलं? ठीक आहे, आपल्याला रट्टा मारायचा नाहीये. 8 दिवसांनी उठून विचारलं तरी ते सांगता आलं पाहिजे की अरे इंटरसेक्टिंग, पॅरलल, कोइन्सिडेंट सगळं एकच अर्थ. जेव्हा त्याला सोल्युशन असतं तेव्हा कन्सिस्टंट, सोल्युशन नसतं तेव्हा इनकन्सिस्टंट. ठीक आहे. सो चलो नेक्स्ट. याच्याशी रिलेटेड एक्सरसाइज 3.2 होता. कुठले कुठले जमले नाही तेवढे सांगा मला फक्त. एक्सरसाइज 3.2 कुठले कुठले मी सोडवून द्यायची गरज आहे. जस्ट पुट द क्वेश्चन नंबर इन द चॅट बॉक्स. Exercise 3.2. Yes. मला कमेंट्स लेट येत आहेत तुमचे. का कमेंट्स लेट करताय? कोणते कोणते आले नाही मला सांगा, तेवढे आपण सोडवूया. सोडवली घरी ट्राय केले ना? सगळेच सोडवायचेत का? सगळेच सोडवायचेत का? सिंपल आहे ना? पहिले इक्वेशन झाली तयार करून, क्वेश्चन नंबर 1 चे इक्वेशन झाले तयार करून. पटकन बोला काय ते. मला कमेंट लेट येत आहेत. जे काही असेल ते सांगा की मॅम पहिलं सोडवा, दुसरं सोडवा, सोडवूया. जे काही असेल ते चॅट बॉक्स मध्ये मला बोलायचं आहे. काय झालं? अरे मला कमेंट्स येत नाहीयेत, मला काही कळे ना. तुम्हाला मी 3.2 सोडवायला लावलं होतं ना, सोडवलं का सांगा प्लीज. नाहीतर मी माझ्या मनाने रॅन्डमली क्वेश्चन चालू करू का? सिंपल आहे एक्सरसाइज 3.2. म्हणून मी तुम्हाला जेवढं जमतं तेवढं करायला लावलं होतं. सगळ्यांनी मला थम्सअप द्या. सगळ्यांनी मला थम्सअप द्या. तुम्ही सांगत का नाही, मग बोलत का नाही? थम्सअप द्या म्हटलं की दिला. बोला की एक्सरसाइज 3.2. चलो क्वेश्चन नंबर किती, कुठून चालू करायचं आपण? क्वेश्चन नंबर 2 घेते मी, कारण क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करून त्याचा ग्राफ काढायचा आहे. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 1 केला असेल. काहीच बोलत नाही, नुसतं शांतच बसलेत. चलो क्वेश्चन नंबर 2 मध्ये A1/A2, B1/B2, C1/C2 काढायचं आहे. आणि ते लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात का, पॅरलल आहेत का, कोइन्सिडेंट आहे हे सांगायचंय. ओके. क्वेश्चन नंबर 2 करूया. 5x minus 4y plus 8 equal to 0. 7x plus 6y minus 9 equal to 0. येस, सांगा मला ह्या लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात. तू कधीच विचारतेस पूर्वा? तू XY मधली इक्वेशन तू चॅटबॉक्स मध्ये टाकलेली? कारण एक एक्झाम्पल सांगते, तुझी अशी होती ना इक्वेशन, 3x 2x प्लस 3y अपॉन XY, म्हणजे तू इकडे 5XY केलं होतं ना. हे बोलतेस तू, हे पाठवलेलं बोलतेस तू, हे असं सॉल्व्ह केलेलं तू. मग हे लिनियर नाही होत ना बाळा. हे लिनियर आहे, हे लिनियर आहे.
हे लिनियर नाही होत ना एक्स वाय. तू हे याच पद्धतीने सॉल्व्ह केलं, तुझं आन्सर पण करेक्ट आलं, सगळं बरोबर आहे, पण तू सॉल्व्ह करताना हीच पद्धत वापरली ना, म्हणजे ही याला तू सायमल्टेनियस पद्धत वापरून सॉल्व्ह केलं. ठीक आहे. सो ही लिनियर होत नाही, कारण इथे पॉवर 2 होते दोघांची मिळून, म्हणून म्हणलं. ठीक आहे. कळालं का पूर्वा? पॉवर 2 होते या दोघांची मिळून. मेथड ती रॉंग आहे असं म्हणता येत नाही बाळा, पण तुम्हाला जी बोर्डली मेथड दिलेली ना त्या मेथडने सॉल्व्ह कर एक्झाम मध्ये, असं मला म्हणायचंय फक्त. सो येस, A1 5, B1 -4, C1 8, A2 7, B2 6, C2 -9. बरोबर. क्वाड्रेटिक वेगळा टॉपिक, लिनियर वेगळा टॉपिक ना बाळा. इक्वेशन सॉल्व्ह करण्याची पद्धत तू लिनियरची वापरली ना त्याला. सो A1 upon A2, A1 upon A2, B1 upon B2. So A1 upon A2, 5 upon 7 is not equal to -4 upon 6. ओके, याला रिड्यूस जरी केलं, 5 upon 7 is not equal to -2/3. ओके, जेव्हा हे इक्वल नाहीयेत म्हणजे इंटरसेक्टिंग. लक्षात ठेवण्याची ट्रिक कशी? लक्षात ठेवण्याची ट्रिक नॉट इक्वल. नॉट इक्वल म्हणजे इंटरसेक्ट होत आहे बघा, या दोन लाईन्स ना ते इंटरसेक्ट करत आहे, त्यावरून लक्षात ठेवायचं की ते लाईन्स आहेत इंटरसेक्टिंग. येस, थर्ड वन सांगा, त्यातलं थर्ड वन सांगा. इंटरसेक्टिंग आहेत का, पॅरलल आहेत का, कोइन्सिडेंट आहेत? क्वेश्चन नंबर 2 मधला थर्ड वन. काय तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये A1 6. मी डायरेक्ट इथे आन्सर लिहिते, तुमच्या समोर क्वेश्चन आहे. A1 6, B1 -3, C1 10, A2 2, B2 -1, C2 9. कसे आले? पॅरलल. 6 upon 2, A1 upon A2 इक्वल टू 6 upon 2 3 येतो. B1 upon B2 -3 upon -1 3 येतो. येस, C1 upon C2 ठीक आहे 10 upon 9. याचा अर्थ A1 upon A2 इक्वल टू B1 upon B2. बघा या साइन वरून कळतं की पॅरलल. इक्वल टू म्हणजे पॅरलल, नॉट इक्वल टू C1 upon C2. पॅरलल. पॅरलल म्हणजे त्याला सोल्युशनच नाही, कारण पॅरललच राहणार आहे, कधी ते इंटरसेक्टच होणार नाही. नो सोल्युशन. नो, तेवढं विचारलेलं नाहीये मी, मुद्दाम लिहिते हे लक्षात राहावं यासाठी. पॅरलल आहे याचा अर्थ सोल्युशनच नाही. सोल्युशन नाही म्हणजे त्यांना म्हणायचं इनकन्सिस्टंट. सोल्युशन नाही ते झाले इनकन्सिस्टंट. इनकन्सिस्टंट म्हणजे काय? एकमेकांवर डिपेंडंटच नाही. इनकन्सिस्टंट याचा अर्थ एकमेकांवर डिपेंडंट नाही, इंडिपेंडंट. दोन्ही लाईन्स इंडिपेंडंट. कन्सिस्टंट म्हणजे काय? डिपेंडंट, एकावर एक डिपेंडंट, तर त्याचं सोल्युशन मिळतं. इनकन्सिस्टंट म्हणजे इंडिपेंडंट, दोघं इंडिपेंडेंटली चालतात, कधीही भेटणार नाही. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 3 मध्ये तेच सांगायचंय तुम्हाला. रट्टा नाही मारणे काय, समजलं ना? असं असेल तर इंटरसेक्टिंग, असं असेल तर इक्वल आलं की पॅरलल, आणि सगळंच इक्वल आलं तर पूर्ण ते कोइन्सिडेंट. याच्यामध्ये सोल्युशन एक आहे, कन्सिस्टंट. पॅरलल म्हणजे सोल्युशनच नाही, इनकन्सिस्टंट. कोइन्सिडेंट, कोइन्सिडेंट याचा अर्थ एकावर एक म्हणजे इनफायनाइट सोल्युशन. कन्सिस्टंट, इनफायनाइट सोल्युशन. ठीक आहे, परत परत मी मुद्दाम रिपीट करते येते. येस, चलो क्वेश्चन नंबर 3 मधला, क्वेश्चन नंबर 3 मधला थर्ड करा, थर्ड आणि फिफ्थ करूया. क्वेश्चन नंबर 3 मधला. सोहम, डोंट यू हॅव अ टेक्स्ट बुक इन फ्रंट ऑफ यू? क्वेश्चन नंबर 3 मधला थर्ड सोडवूया. 3/2x plus 5/3y is equal to 7.
9x minus 10y is equal to 14. This is the third question. And question number 5 is 4 by 3x plus 2y equal to 8. 2x plus 3y equal to 12. Consistency म्हणजे constant or steadiness. Yes, that is the general meaning of consistency. But in case of lines, in case of equations, consistent means dependent. एकमेकांवर डिपेंडंट आहे म्हणून त्यांचं एक सोल्युशन मिळतं. ओके. इनकन्सिस्टंट म्हणजे इंडिपेंडंट. दोघं इंडिपेंडंट झालेत कधीच भेटणार नाहीत. ते कॉन्स्टंट, स्टेडीनेस, दोज आर द मीनिंग इन द डे टू डे लाईफ. Now just you have to decide here whether those are consistent or inconsistent. Okay, consistent means they have solution. एकावर एक असतील किंवा असे असतील. इनकन्सिस्टंट म्हणजे पॅरलल, सोल्युशनच नाही. Yes, consistent means dependent. Both have same meaning. Consistent, dependent. So इथे किती आलं? A1 upon A2. 3/2 upon 9. म्हणजे किती रे? 3/2 upon 9 किती आलं? 1/6 आला. A1 upon A2. B1 upon B2. 5/3 upon -10. -1/6 आलं. आलं का बघा असं? So A1 upon A2 not equal to B1 upon B2. नॉट इक्वल याचा अर्थ इंटरसेक्टिंग. इंटरसेक्टिंग म्हणजे सोल्युशन आहे. ओके. इंटरसेक्टिंग याचा अर्थ सोल्युशन एक आहे म्हणजे कन्सिस्टंट. इंटरसेक्टिंग याचा अर्थ युनिक सोल्युशन म्हणजे कन्सिस्टंट. उगी जेवढं विचारलं तेवढंच लिहू नका, मुद्दाम मी सगळं देतेय. ठीक आहे. फिफ्थ वन करा. बरं मी काय विचारलं आल्याला की 3.2 तुम्ही किती केला? मी 3.2 करायला लावला होता. त्याचा आन्सर का नाही देते कोणीच? याचा अर्थ कोणीच होमवर्क नाही केला. 3.2 मधलं कुठलं अवघड आहे तेवढं विचारा म्हटलं ना. हे असे सिंपल सम्स होते ना त्यामध्ये. नाही केला तर बोलायचं नाही मॅम आम्ही केला नाही. गप्पच बसतो. येस. A1 upon A2. 4/3 upon 2. किती आलं रे? हे 4/3 upon 2 बघा मी कसं लिहिते. 4/3 upon 2. 2/3 आला. 4/3 upon 2. 3 असा मल्टिप्लाय होत असतो इथे. कॅल्क्युलेशन समजून घ्या. 4/3 upon 2 म्हणजे 3 खाली लिहायचा असतो जसा मी इथे लिहिलंय बघा. ओके. व्यवस्थित कॅल्क्युलेशन समजून घ्या. सो 2/3 आला. B1 upon B2. अरे तो पण 2/3 आला. याचा अर्थ A1 upon A2 आणि B1 upon B2 इक्वल आलंय. इक्वल याचा अर्थ पॅरलल. पॅरलल याचा अर्थ कधीच भेटणार नाही. कधी भेटणारच नाही तर सोल्युशनच येणार नाही. सोल्युशन नाही म्हणजे इनकन्सिस्टंट. पॅरलल नो सोल्युशन. सोल्युशन नाही म्हणजे इनकन्सिस्टंट. डिपेंडंटच नाही ना एकमेकांवर. दोघं आपापल्या रस्त्याला चाललेले आहेत पॅरलल. एकमेकांवर डिपेंडंट नाही. इंडिपेंडंट, इनकन्सिस्टंट. कळालं? ठीक आहे. C1 upon C2. C1 upon C2 काढूया. C1 upon C2 -8 upon -12 बरोबर आहे. C1 upon C2 पण काढून घ्या. 4 2 जार 4 3 जार. तो पण 2/3 आला. तो पण 2/3 आला. राईट. मी C1/C2 पण काढायला पाहिजे. ओके. तो पण 2/3 आला. याचा अर्थ सगळंच इक्वल आलं. A1 upon A2 इक्वल टू B1 upon B2 इक्वल टू C1 upon C2. याचा अर्थ हे आले ना कोइन्सिडेंट लाईन्स आले. कोइन्सिडेंट लाईन्स आले. येस. दोनच नाही काढायची. इकडे पण तिसरं काढायला पाहिजे होतं आपण. इकडे 1/2 येतं. इकडे 1/2 येतो. C1 upon C2.
कोइन्सिडेंट लाईन चालेल. कोइन्सिडेंट याचा अर्थ एकावर एक, एकावर एक याचा अर्थ इनफायनाईट सोल्युशन. इनफायनाईट सोल्युशन. सोल्युशन आहे म्हणजे ते झाले कन्सिस्टंट. कन्सिस्टंट आहे, सॉरी हे येस कन्सिस्टंट आहे. कोइन्सिडेंट लाईन्स म्हणजेच एकावर एक म्हणजेच इनफायनाईट सोल्युशन म्हणजे ते कन्सिस्टंट आहे. येस क्वेश्चन नंबर 3 झाला. क्वेश्चन नंबर 4. चलो सांगा मला 4 मध्ये which of the following pairs of linear equations are consistent, inconsistent, if consistent obtain the solution graphically असं म्हटलंय त्यांनी. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय की कन्सिस्टंट कुठलेत आणि इनकन्सिस्टंट कुठलेत. कन्सिस्टंट म्हणजे सोल्युशन आहे, इनकन्सिस्टंट म्हणजे सोल्युशन नाही. आणि ग्राफिकली ग्राफ्स काढा म्हटलंय त्याचं. चलो त्यातलं थर्ड आणि फोर्थ बघूया आपण. थर्ड आहे 2x + y - 6 = 0, 4x - 2y - 4 = 0. मला सांगा हे कन्सिस्टंट आहेत का इनकन्सिस्टंट आहेत. कन्सिस्टंट आहेत का इनकन्सिस्टंट आहेत हे सांगा आधी. आणि जर ते कन्सिस्टंट असतील तर त्याचा ग्राफ काढून त्याचं सोल्युशन काढायचंय. A1/A2, B1/B2, C1/C2, सो A1/A2 नॉट इक्वल टू B1/B2. एक प्लस आला एक मायनस. नॉट इक्वल टू याचा अर्थ इंटरसेक्टिंग. इंटरसेक्टिंग याचा अर्थ वन सोल्युशन किंवा युनिक सोल्युशन. याचा अर्थ कन्सिस्टंट आहेत. बरोबर. येस कन्सिस्टंट आहेत. आता ग्राफ काढायचा आहे त्याचा, ग्राफिकली काढायचा आहे ते. सो चलो 2x + y - 6 = 0 म्हणजे y इक्वल टू काय, y इक्वल टू काय, 6 तिकडे गेला प्लस झाला -2x. y इक्वल टू 6 - 2x. बनवायचा कॉलम. ग्राफ काढायचा आता आपल्याला. ऍक्च्युली ग्राफ काढून तुम्हाला जे सोल्युशन काढायचं आहे सायमल्टेनियसनी सोडवा किंवा ग्राफिकलनी सोडवा, सबस्टिट्यूशनने सोडवा, एलिमिनेशनने सोडवा, सगळ्यांनी सेमच आन्सर येत असतं बरं का. पण इथे आपल्याला ग्राफिकली सांगितलेलं आहे त्यांनी. काय काय ठेवू, काय काय ठेवलं सांगा मला. इथे काय काय ठेवू व्हॅल्यूज. एक्स काय घेऊ, काही पण चालतं ना इथे. सध्या x0 घेतला मी समजा. येस x0 घेतला तर 6 आला. समजा x1 घेतला तर 6 - 2 4 आला. समजा x2 घेतला तर 6 - 4 2 आला. येस 0 1 2 घेतला मी. आता सेकंड इक्वेशन जी होती 4x - 4 इथेच ठेवला, 2y तिकडे नेला पॉझिटिव्ह झाला. त्यानंतर y इक्वल टू 4x - 4/2. ओके. हे तुम्ही अजून रिड्यूस करू शकता. याला अजून रिड्यूस करू शकता तुम्ही. 2 ने दोघांना भागायचं. ओके. 2 ने सगळीकडे दोन्हीकडे डिवाइड करायचं. याला पण 2 ने डिवाइड करायचं, याला पण 2 ने डिवाइड करायचं. म्हणजे ही इक्वेशन होती
2x मायनस 2 बघा बरं कळतंय का हे. 4x ला पण अपॉन 2 सेपरेट द्यायचा, 4 ला पण अपॉन 2 सेपरेट द्यायचा, म्हणजे 2x मायनस 2 हा तुमचा y झाला. आणि आता याचा कॉलम बनवायचा. इथं पण 0 1 2 ठेवा. आणि त्याचा ग्राफ काढायचा आहे. झिरो 1 2 ठेवल्यावर काय आलं, x0 ठेवल्यावर हा -2 आला, x1 ठेवला तर हा 0 आला, 2 1 जा 2 -2, x जर 2 ठेवला तर 2 2 जा 4 -2 2 आला. ग्राफ काढून आपल्याला त्याचं सोल्युशन काढायचं आहे. जास्त पॉझिटिव्ह घेऊया, कारण जास्त पॉझिटिव्हच आहे. So 0 1 2 3 4 1 2 3 4 -1 -2 खाली -1 -2. मला लाईन्स काढून त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सांगा काय येतो. लाईन्स काढून पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सांगा काय येतो, ते त्याचं सोल्युशन असणार आहे. x0 असताना y6, x0 असताना y6, म्हणजे हा झाला पहिला पॉइंट. x0 असताना y6, x1 असताना y4, x1 y4, x1 y4, x2 y2, x2 y2. येस, लाईन काढायची आता ही. झालं तुमचं लाईन काढून. सेकंड लाईन पण काढा, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सांगा, मग मी कंप्लीट करते तो. एक लाईन मी काढलीये, ती लाईन काढल्या काढल्या लगेच त्याचं नाव लिहून टाकायचं. त्याचं नाव आहे 2x + y - 6 = 0. त्या लाईनचं लगेच नाव लिहायचं. दुसरी लाईन काय झाली, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला असेल तर सांगायचंय मला. टू टू x0 y -2, x0 y -2, x1 y0, x1 y0 आणि x2 y2 म्हणजे इथून. ओके, दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला कळायला लागेल. येस, yes, this is the point of intersection of both the lines. So 2 is your answer, point of intersection. या ज्या दोन इक्वेशन्स आहेत, ही इक्वेशन आणि ही इक्वेशन, यांना कुठल्याही मेथडने सॉल्व्ह केलं तरी आन्सर 2 येतं. ठीक आहे, आणि ग्राफिकली सुद्धा आन्सर 2 झालेला आहे. सो अशाच टाईपमध्ये त्याचे बाकीचे इक्वेशन्स पण याच टाईपमध्ये सॉल्व्ह करायचे आहे, जसं आता आपण हा क्वेश्चन केला. झालं सगळ्यांचं सॉल्व्ह करून. आता मी परत एकदा प्रश्न विचारते. मी काल सॉल्व्ह करायला लावलं होतं एक्सरसाइज थोडा, आणि ऑलरेडी तुम्ही तसं तो केलेला असेलच ना. मला सांगा किती जण हा पहिल्यांदा शिकतायत, किती जण हा एक्सरसाइज पहिल्यांदा शिकतायत, प्लीज मला सांगा. म्हणजे अजिबात आधी पहिल्यांदाच ऍज अ क्लास म्हणून शिकतायत, स्कूलमध्ये व्यवस्थित झाला नाही किंवा कुठेही दुसरीकडे झाला नाही. मला जरा सांगता का प्लीज, होमवर्क का नाही केला, हे याचं रिझन मला जाणून घ्यायचंय. कारण सिंपल क्वेश्चन्स होते ना, तुम्ही थोडेसे करायला पाहिजे होते. काहीच बोलणार नाही.
जेव्हा आन्सर द्यायचं नाही तेव्हा काहीच बोलायचं नाही. चलो, क्वेश्चन नंबर 5चं मी इक्वेशन तयार करून देत आहे. ठीक आहे, काय सांगायचं, फाइंड द डायमेन्शन ऑफ द गार्डन. क्वेश्चन नंबर 5चं इक्वेशन तयार करूया. येस, दीपक आहे का? दीपक, तू किती सॉल्व केले 3.2 मधले? दीपक आन्सर देईल. हा, तेच म्हणूनच कोणी काही बोलत नाहीये. बघा कसं आन्सर दिलं, केलं तर केलं, नाही तर नाही. ठीक आहे, नाही केलं तर नाही केलं, सांगायचं मग मला की मॅम नाही केले, पण करायला पाहिजे होते. चलो, हाफ द पेरिमीटर ऑफ रेक्टँग्युलर गार्डन. एक रेक्टँग्युलर गार्डन आहे, रेक्टँगल समोर आणा. रेक्टँग्युलर गार्डन आहे. व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल? व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल? टेल मी फॉर्म्युला. रेक्टँगल म्हटलं की त्याला लेंथ आली, त्याला ब्रेथ आलं, बरोबर आहे. लेंथ इज इक्वल टू एक्स, ब्रेथ इज इक्वल टू वाय. लेंथ इज इक्वल टू एक्स, ब्रेथ इज इक्वल टू वाय. ओके, मग त्यांनी काय दिलंय? हाफ द पेरिमीटर ऑफ rectangular garden whose length is 4 meter more than its width is 36 meter. Given half the perimeter of rectangle is 36 meter. Okay, म्हणजे x plus y is equal to 36. बरोबर आहे का पहिली इक्वेशन? येस. अँड काय दिलंय? लेंथ इज 4 more than its width. लेंथ इज 4 more than its width, म्हणजे 4 plus y. लेंथ इज 4 plus x is equal to 4 plus y, म्हणजे x minus y equal to 4. ही झाली तुमची दुसरी इक्वेशन. चलो, 2 इक्वेशन मिळाल्या. दोन्ही इक्वेशन काय सांगितलंय? फाइंड डायमेन्शन ऑफ द गार्डन. डायमेन्शन याचा अर्थ लेंथ आणि ब्रेथ काढा. आता लेंथ आणि ब्रेथ तुम्ही कुठल्या पद्धतीने, कुठल्या मेथडने काढताय, इट इज युअर चॉईस. कारण त्यांनी काय तिथे दिलेलं नाहीये. ओके, इट इज युअर चॉईस की तुम्ही कसं काढताय. पटकन मला सांगा लेंथ आणि ब्रेथ काय असेल. व्हेरी सिम्पल सम. यू कॅन सॉल्व इट बाय एलिमिनेशन मेथड, युअर फेवरेट मेथड. लेंथ आणि ब्रेथ मला सांगा पटकन. ट्वेंटी आणि 16. सो 1 plus 2 करायचं. येस, 1 plus 2 केलं तर x plus y plus x minus y is equal to 36 plus 4. y गेले, 2x is equal to 40. x आला 20 मीटर. येस, लेंथ आली 20 मीटर. Put this value of x in any equation. Put in 1. 20 plus y equal to 36. y equal to 36 minus 20. Yes, breadth आली 16 meter. Length is equal to 20. Breadth is equal to, or width is equal to 16 meter. झाला सगळ्यांचा सॉल्व करून? सगळ्यांचा सॉल्व करून झालाय? थम्स अप द्या मला. सगळ्यांनी सोडवलंय का? सोहमने तर आन्सर दिलं होतं, सानिकाने दिलंय. येस, बाकीच्यांनी सोडवून झालं का? ख्याती, सर्वेश, दीपक, आकाश, आदित्य, रितेश, अक्षत, सोडवून झालं का? येस, गुड. आता क्वेश्चन नंबर 6, व्हेरी इंटरेस्टिंग. क्वेश्चन नंबर 6. आपल्याला माहितीये की
इंटरसेक्टिंग लाईन्स कशा असतात? इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे A1/A2 नॉट इक्वल टू B1/B2. पॅरलल लाईन्स म्हणजे A1/A2 पॅरलल इक्वल टू B1/B2. कोइन्सिडेंट लाईन्स म्हणजे सगळंच इक्वल. हे आता आपल्याला माहित झालं. त्यांनी काय सांगितलंय? एक इक्वेशन दिली आहे 2x + 3y - 8 = 0. त्यांनी ही इक्वेशन दिलेली आहे. गिवन द लिनियर इक्वेशन 2x + 3y - 8 = 0, राइट अनदर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स सच दॅट. पहिला आहे सच दॅट इंटरसेक्टिंग लाईन्स व्हायला पाहिजेत त्या. सेकंड, ते पॅरलल लाईन्स व्हायला पाहिजेत. आणि थर्ड आहे कोइन्सिडेंट लाईन्स व्हायला पाहिजेत. येस, सांगू शकता तुम्ही मला? इंटरसेक्टिंग लाईन्स याचा अर्थ कसं पाहिजे? कुठली इक्वेशन तयार करणार तुम्ही? याला इंटरसेक्टिंग लाईन मला तयार करायची. त्यामध्ये मला माहिती की A1/A2 आणि B1/B2 इक्वल नकोय. मग मी कुठलीही तयार करू शकते ना स्वतःहून. ही झाली 2x + 3y - 8 = 0. ही दिलेलीच आहे. याला इंटरसेक्टिंग लाईन्स 5x + 7y - 4 = 0. बरोबर आहे की हे इंटरसेक्टिंग होईलच ना? बरोबर आहे का? तुम्ही कुठलीही लिनियर इक्वेशन लिहू शकता, बट द कंडिशन शुड बी A1/A2 नॉट इक्वल टू B1/B2. A1/A2 नॉट इक्वल टू B1/B2. तुम्ही कुठलीही इक्वेशन लिहू शकता, फक्त कंडिशन ही सॅटिस्फाय झाली पाहिजे. कळालंय का? लक्ष आहे का? कळतंय का? कळालं तर रिस्पॉन्स देत जा काहीतरी बाळांनो. मी इथं काही लिहू शकते 7x - 2y + 3 = 0. 2x - 11y + 5 = 0. मला A1/A2 नॉट इक्वल टू B1/B2 पाहिजे. येस. आता पॅरलल लाईन. किसको पॅरलल? इसको पॅरलल. ठीक आहे, एक लिहिली आहे मी. अजून इक्वेशन लिहून दाखवते तुम्हाला. ही पण बरोबर आहे. याला ही पण आहे, याला ही पण आहे, याच्यासोबत ही इंटरसेक्टिंग आहे, याच्यासोबत ही इंटरसेक्टिंग, ही पण आहे आणि ही पण आहे. हे दोघं पण इंटरसेक्टिंग आहे, पण आपल्याला याच्या सोबतचीच काढायची आहे. हे दोघं इंटरसेक्टिंग. आता इथे याला पॅरलल लाईन काढायची आहे. याला पॅरलल लाईन म्हणजे हे सेम असणार. याला पॅरलल, याचा अर्थ A1/A2 इक्वल टू B1/B2 हा वेगळा चालेल. याला पॅरलल लाईन अजून असू शकते का? अजून असू शकते का? ह्याचा मल्टिपल घ्यायचा. येस, याला मल्टिपल घ्यायचा. मग तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करा. सगळीकडे 2 2 जार 4, 3 2 जार 6, 2 ने मल्टिप्लाय. याला नाही, हा वेगळा घ्यायचा. कारण पॅरलल मध्ये फक्त हे दोघं A1/A2 आणि B1/B2 सेम पाहिजे. हे वेगवेगळे लिहिलं मी. ठीक आहे, याला 2 ने मल्टिप्लाय करा दोघांना, किंवा या दोघांना 3 ने मल्टिप्लाय करा, किंवा आहे तसंच लिहा, फक्त कॉन्स्टंट वेगळा लिहा. हे पॅरलल लाईन्स झाले. आणि आता कोइन्सिडेंट लाईन्स. 2x + 3y - 8 याला कोइन्सिडेंट लाईन करायची आहे. चलो, याला कोइन्सिडेंट लाईन सांगा. जसं आपण इथे 2 ने मल्टिप्लाय केलं होतं, इथे 2 ने मल्टिप्लाय केलं, इथे नाही केलं, तसं मला जर कोइन्सिडेंट लाईन काढायचंय तर मी कसं करणार? सेम सुद्धा लिहू शकता तुम्ही. याला कोइन्सिडेंट लाईन सेम सुद्धा असेल. किंवा जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं सगळीकडे, 3 2 जार 6, 3 3 जार 9, 3 8 जार 24. याचा रेशो 1/3 येतो, याचा रेशो 1/3 येतो, याचा रेशो 1/3 येतो. ऑब्विसली मी जर सगळीकडे एकाच नंबरने मल्टिप्लाय केलं तर रेशो सेमच येणार, म्हणजे ते कोइन्सिडेंट लाईन्स झाले. A1/A2 इक्वल टू B1/B2 इक्वल टू C1/C2 1/3 असेल. इथे A1/A2 इक्वल टू B1/B2 आहे, इथे इक्वल टू नाहीये. सो त्यांनी सांगितलं होतं की एक लिनियर इक्वेशन दिली होती, त्याची इंटरसेक्टिंग लाईन, पॅरलल लाईन आणि कोइन्सिडेंट लाईन तयार करा. व्हेरी सिम्पल. समजलं सगळ्यांना? कुठला पॉइंट परत समजून हवाय का? समजलंय का सगळं? काही डाऊट असेल तर विचारा नक्की.
झालं? व्हेरी गुड. सो आता क्वेश्चन नंबर 7 जो आहे त्यामध्ये तुम्हाला परत 2 लाईन्स दिलेल्या आहेत, त्याचा ग्राफ काढायला सांगितलंय आणि त्याचा ग्राफ काढून त्याचे जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन येतात वर्टेक्स, त्याचा ग्राफ काढल्यानंतर तो ट्रायंगल येतो, त्याचे वर्टायसेस लिहा आणि शेड द ट्रायंग्युलर रिजन म्हटलंय. तर मी सगळे क्वेश्चन केलेत, मी फक्त क्वेश्चन नंबर 1 आणि 7 नाही केलंय. मग 1 आणि 7 तुम्ही करताल नक्की? चलो हा या ना, क्वेश्चन नंबर 1 आणि 7 तुम्ही करताल नक्की? डाऊट आला तर नक्की विचारा, मी उद्याच्या लेक्चर मध्ये सांगेल. ऑलरेडी डन सानिकाने, गुड. मग उद्या मी क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड घेणार आहे. ओके, उद्या क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड होईल, म्हणजे हा टॉपिक संपतो आपला. आणि तुम्हाला मी सांगितलंय की तुम्हाला आर डी शर्मा मध्ये वगैरे जे तुम्ही अभ्यास करत असताल तर त्यात काही जर क्वेश्चन असेल तर तुम्ही तो चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता, डाऊट विचारू शकता. तुमच्या क्वेश्चनमुळे तो सॉल्व्ह झाल्यामुळे मी त्याचं सोल्युशन पाठवेन किंवा क्लासमध्ये घेईन, दुसऱ्यांना सुद्धा हेल्प होईल. ओके, सो चलो बाय बाय, टेक केअर. सेशन मी एंड करतेय. गुड नाईट एव्हरीवन. छान अभ्यास करा. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. बाय बाय.